महाराष्ट्राच्या इतिहासातली गेल्या 200 वर्षामध्ये ही पहिली गडी आहे आणि तुम्हाला सांगतो गड म्हणजे किल्ला, जमिनीवरची शिवकालीन गडी आणि समुद्रातला म्हणजे दुर्ग। तर हे आहे गडीचा अर्थ। तुम्ही आपल्या पुण्याच्या पेठेतला शनिवार वाडा बघितलाय, पण कधी शिरवळचा शनिवार वाडा बघितलाय का, ज्यात तुम्ही जेवायला सुद्धा बसू शकतात? बघणार का? महाराष्ट्राच्या इतिहासात तब्बल 200 वर्षानंतर बांधलेली ही पहिली गडी असावी। 2026 मध्ये असं काहीतरी पाहायला मिळेल असं जराही वाटलं नव्हतं। ही ऐतिहासिक वास्तू अतिशय विचारपूर्वक आणि जपत उभारण्यात आली आहे। भिंतींना कान असतात हे तुम्ही ऐकलं असेल, पण इथल्या प्रत्येक भिंतीनं डोळे आहेत, कारण इथल्या प्रत्येक विटाने ही गडी बांधतानाचं कष्ट, धैर्य आणि प्रेम पाहिलंय। आजच्या काळात लुप्त होत चाललेल्या आपल्या मराठी संस्कृतीचं रूप कोणीतरी पुन्हा रुजवत आहे, हे पाहून मराठी म्हणून अभिमान चौपट झाला। सांस्कृतिक वारशासोबतच आपली खाद्य संस्कृती सुद्धा तितक्याच प्रेमाने जपली आहे आणि आम्ही इथे मागवलं आता पारंपरिक मराठी नाश्ता। आहा, त्यामध्ये गरम गरम कोथिंबीर वडी, आळू वडी, डाळीचे धिरडे, घावण आणि इतर अनेक पारंपरिक पदार्थ। मला वाटलेलं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे मी इथे पाहिला सगळ्यात मोठा उकडीचा मोदक। इतका मोठा उकडीचा मोदक फक्त तुम्हाला इथेच बघायला मिळेल आणि तोंडात विरघळणारी खवा पोळी आणि पुण्यात फक्त या ठिकाणी मिळणारी खापरावरची पुरणपोळी असं तुम्हाला अजून कुठेच पाहायला नाही मिळणार। काळाची गरज बघता त्यांनी इथे स्वादिष्ट साऊथ इंडियन पदार्थ सुद्धा उपलब्ध केले आहेत, तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकतात। पुण्यावरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली ही वास्तू नक्कीच अनुभवण्यासारखी आहे, तर ताबडतोब व्हिडिओ सेव्ह करून घ्या। पत्ता म्हणजे राऊगडी, शिरवळ जवळचं गाव सरोळा येथे, पुणे बेंगलोर हायवे। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। धन्यवाद।